चला शुभम घरत जास्ती स्टेजवर आहे, आपण कालच्या मालकर यांच्याशी संपर्क करा ना. बॅक टू क्रिकेट. चला मॅचला आपण सुरुवात करूया. दोन विजेते संघ पुन्हा एकदा आमने सामने येतील आणि यातून जो जिंकेल तो शेवटी आज संध्याकाळी खेळ, हे लक्षात घ्या. त्यामुळे थोडं स्पीडअप करा, थोडं उशीर होतो आपण लेट. 2 वाजलेत आणि यानंतर अजून 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे थोडं स्पीडअप करा प्लीज. आणि याही गोष्टीचा आम्ही अनाउन्समेंट करतोय की यापुढे समजा अशी घटना घडली, बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर समजा बेल्स पडलेली असेल तर तो बॉल डेडच दिला जाईल, लक्षात घ्या. आणि शक्यतो फिल्डिंग टीम विकेट किपरण्याची दक्षता घ्या. बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदरच तुम्ही ती माहिती द्यायची. आता बेल्स पण चेंज केलेत आपण. चला मॅच ऑन करूया आपण. आता स्टंप असेल, बॉल असेल, एवढे डुप्लिकेट आलेत मार्केटमध्ये की सांगू नका. 12 बॉलचा बॉक्स असतो, त्यातून फक्त 5 ते 6 बॉलच यूज होतात. 6 बॉल कट वाले असतात. आयोजक तरी काय करतील. नवीन स्टंप जर आणले असते त्यांना खाचे पाहिजेत. मॅन्युफॅक्चरिंग टीमची चुकी आहे. चला मॅच कडे आपण वळतोय. सामना सुरू झाला. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आकाश पाटील आक्रमण त्याला करायचं होतं. बॅटच्या टो एंडवर बॉल लागलाय. सामना सुरू झालाय. एका बाजूला मोरया विंधणे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना भैरवदेव 11 धुतुम. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि या दोन विजेत्या संघामधील एक बेस्ट बॅटल मैदानात रंगेल. पहिला बॉल प्रणित ठाकूरचा खूप चांगला राहिलाय, जो निर्धाव आलाय. डॉट बॉल न सुरुवात झाली. या इनिंगची 4 षटकांचा सामना 20 मिनिटं तुम्हाला दिली जातील. लो फुल टॉस बॉल, इनसाइड आउटचा फटका आहे. बॉल चला डीप मध्ये लॉंग ऑफला. एक क्रम पूर्ण करत असताना आकाश स्वतःचं आणि टीमचं आपलं खातं उघडतंय. सुरुवात झाली. अकाउंट ओपन करत असताना धावसंख्येला स्टार्ट आपण केलाय. मैत्री मिली विनोद स्पोर्ट्स ताकटीच होई. भव्य दिव्य 2 दिवस ही क्रिकेट शृंखला 16 संघांना प्रवेश या स्पर्धेमध्ये दिलाय. ज्यामध्ये ऑलरेडी 2 संघांचा जे स्वप्न घेऊन आले होते ते आता संपलेत, कारण पहिल्या फेरीमध्ये त्यांनी मॅच गमावलेत. त्यामुळे या नॉकआउटच्या सामन्यामध्ये तुम्हाला 100% द्यावा लागेल. बॉल निघालाय राईट मोर द विकेट ना. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय. एक्स्ट्रा रन या बॉलवर येईल. खूप साऱ्या संख्येने प्रेक्षक आले. आम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत करू. दुपारचे ठीक अगदी 1:55 झालेले आहेत आणि हे दोन्ही संघ लढतायत या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. प्रणित ठाकूर लोवर फुल टॉस ढकललाय. बॉलला फक्त पुश कर खुश राहो असाचा फटका आहे. फिल्ड पोहोचलाय. तीक्षा कव्हर पासून त्याचं कव्हर्स मध्ये पोहोचणं एक मोठं चेस त्याच्यासाठी होतं, परंतु बॉल तेवढाच कमी गतीने निघाला होता बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत 2 रन पूर्ण झालेत. फिल्डिंग मध्ये काही रश नाही, कारण एकमेव पॉवर प्ले फक्त हेच पहिले षटक ज्यामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर उभे आहेत. बाउंड्री लगत सोडून दिलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा बॉल वाईड आणखी एक येत आहे. आणखी अतिरिक्त रन जोडली जाईल. टोटल मध्ये 5 ऑन बोर्ड. 5 धाबा बिनबाद सुरुवात करत असताना मोरया विंधणे संघाच्या फलकार लागलेत. मागील मॅचचा हिरो आकाश चार दमदार कामगिरी केली होती. गितेश जोशी हाही बॅटर सेकंड इनकडे पण काही चांगला आहे. पाठीमागे फिल्डर आहेत.
ड्राईव्ह केलं होतं. जशी रचना केली फिल्डिंग मधून पॉवर प्ले मध्ये अगदी तशीच काही फिल्डिंग सजवली गेली. ज्या पॉवर प्ले मध्ये बॅटिंग टीम कडे भरपूर बेनिफिट असं रन्स करण्याचा आणि तिथे स्कोरिंग फटके थोडे थांबवलेत. स्कोरबोर्ड सध्या 6 वर आपण बघतो. 6 ऑन बोर्ड. थोडं शांत आणि संयमी सुरुवात दोन्ही सलामीवीरांची. गती कमी केली. व्हॉट अ शॉट, अनबिलिव्हेबल. स्विच हिट करत असताना हा दमदार हिट, लॉंग हिट, षटकार. पर्यंत 3 वेळा रिव्हर्स अटेम्प्ट, 4 वेळा टोटल अटेम्प्ट केलाय. त्यामधून 3 वेळा षटकार त्याने ठोकलेत आणि 1 चौकार ठोकलेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा त्याने स्विच हिट केलाय तेव्हा तेव्हा त्याला यश मिळालंय. चांगली बॅटिंग तो करते. कदाचित लेग कटर बॉल लोअर फुल टॉस बॅटच्या रडार मध्ये आलेला नाहीये. बॅटच्या टोएंड वर हा बॉल लागलाय. 1 रन इथे मिळेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचंय कारण बॅट अँड बॉल मध्ये चांगला कॉन्टॅक्ट होतोय. रन येत आहेत. काहीशी चांगली गोलंदाजी प्रणीत ठाकूर, कारण आजच्या या फास्ट क्रिकेटमध्ये गोलंदाजांना फार कमी मुभा असते. बॅटिंग कडे जास्त पाहिलं जातं संपूर्ण टेनिस क्रिकेट. आणि सध्या स्कोरबोर्ड या पहिल्या ओव्हरमध्ये पोहोचलाय बिनबाद 13 वर. चला, पहिले षटक संपलंय आणि 13 रन बोर्डवर आहेत. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकामध्ये निघाल्या निलेश ठाकूर, सिद्धेश ठाकूर, माफ करा. इनफिल्ड वरून खेळायचं होतं. पाठीमागे फिल्डर आहेत. थोडा वेळ घेतलाय बॉल उचलण्यासाठी आणि इझिली 2 रन पूर्ण केले जातील. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. 2 धावसंख्येचं टोटल बघतो आपण 15 धावांवर. किती रन इन्व्हेस्टमेंट करेल मागील मॅच मध्ये. रन चेस करून आले दोन्ही टीम. या मैदानावर प्रत्येक टीमला चेस करणं आवडतं. सेकंड कडे आपण आकाश पाटील आता पाहू. हो, बॅट स्विंग भरपूर होता परंतु समोरून चकमा देत असताना बॉल सरप्राईज करत असताना निघाला विकेट कीपर कडे डॉट बॉल. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुमच्याकडे किमान 1 ते 2 लेग कटर असावे. आणि मी नेहमी म्हणतो ज्या टीम कडे लेफ्टी बॉलर आहेत ते लकी आहेत, लेफ्टी बॅटर आहेत ते लकी टीम आहेत. कारण लेफ्ट हँडेड आणि क्रिकेट यांचं नाते वेगळं. स्कोरबोर्ड 15 वर बघायला मिळत आहे. सध्या गोलंदाज पुन्हा एकदा आपण सिद्धेश ठाकूरला पाहतोय. समोर डाऊन द ग्राउंड. काय शेप होता कॉपी बुक स्टाईलला. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. होता खरं तर आकाश पाटीलचा. किती अगदी मंत्रमुग्ध करणार, किती टान चांगला होता त्याचा. रिदम पॅटवर अगदी ज्या पद्धतीने बॉल त्याने घेतला. टोटली टेक्निकल शॉट. आकाश ताकदीसोबत टेक्निक ही वापरू शकतोय त्याने दाखवलं आपल्या बॅटिंग मधून. आणि सर्व गुण संपन्न खेळाडू आहे. अगदी 21 रन बोर्डवर लागतात आणि त्यामधून 2 षटकार आकाश पाटीलचे आहेत. गुणवंत फलंदाजी त्याने आतापर्यंत केली. 16 धावांवर तो खेळतोय. हो, हा पंप जॅक करायचा होता. स्वतःवरच नाराज असेल कारण शॉर्ट पिच बॉल ज्या बॉलची प्रतीक्षा असते एक वेल सेट बॅटरला आणि तो आता बॅटवर आलेला नाहीये. आकाश स्वतःही म्हणत हसतोय की हे काय करून बसलोय की ऑफर होती.
स्कोरबोर्ड बघायला मिळतं आपण 22 धावांवर सिद्धेश ठाकूर 4 बॉल या ओव्हरमध्ये त्याने फेकलेत, एकूण धावा खर्च केलेत 9. फिल्डिंग मध्ये अजूनही रचना केली जाते कारण साईक आता चेंज झाले, शिफ्ट झाले. गीतेश जोशी कमी गतीचा बॉल, पिकअप शॉट खेचून मारलेला चाबूक शॉट, बाउंड्री लाईन बाहेर, चौकार. तर याच ओव्हरमध्ये षटकार आकाश पाटीलनं ठोकला होता आणि जेव्हा दोन्ही बाजूने आक्रमण होत आहे तेव्हा थोडा दुविधा अवस्थेमध्ये असतो बॉलर. असं म्हटलं जातं ना की आगे खाई तो पीछे कुआ, एक से बचो तो दुसरा हाजीर, तशी परिस्थिती आहे सध्या या ओव्हरमध्ये गोलंदाजीची. खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरला, बघितलं होतं की फिल्डर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये तैनात आहे परंतु अगदी त्या बॉलला तो फॉलो करू शकलेला नाहीये. षटक संपलंय. हेही षटक थोडंसं महागडं राहिले कारण जवळपास 13 रन याही ओव्हरमध्ये आलेत. 13 धावांची रन रेट हे कायम ठेवलंय. 26 वर स्कोर बोर्ड. बिनबाद बॅटिंग करत असताना मरुआई विंधने या संघाची. चला मी टॉस साठी आमंत्रित करेन कोंढेवाल संघाचे संघनायक आणि भिंगारी टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. नाणेफेक आपण करणार आहोत. त्यानंतर परेश ठाकूर जो गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, कोणती विकेट तिथे मिळाली नाही. सेकंड ओव्हरमध्ये देखील 13 रन आलेले आहेत, इथेही कोणती विकेट मिळाली नाहीये. त्यामुळे बॅटिंग करत असताना सुरक्षित परंतु चांगली ही इन्व्हेस्टमेंट अगदी बघा मिळते मरुआई विंधने संघाकडून. जसं एखाद्या अकाउंटमध्ये सुरक्षित आपण काही एफडी करतो तशाच पद्धतीचा एक निवेश करत असताना दिसलाय बॅटिंग करणारा संघ मरुआई विंधने. परंतु बघायचं आहे की पार्टनरशिप कुठपर्यंत पोहोचेल कारण 4 षटकांची लढत आहे. 24 चेंडू वाटेल येतील, त्यापैकी 12 चेंडूचा खेळ आता संपलाय. परेश ठाकूर एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल बघायला मजा येईल. एका बाजूला सायकरेन कडे आकाश पाटील जो विंधने गावची शान आहे आणि एका बाजूला परेश ठाकूर जो दुतुम गावचा अभिमान आहे. आणि या दोन खेळाडूंमध्ये बॅटल. ठोकला षटकार धन्यवाद डीजे. बघा एमएमबीचा एकही हॉलँडर्स नाहीये. ते सांगतायत की निव्या कंपनी मॅन्युफॅक्चरिंग टीम कडे डायरेक्ट आमचा संपर्क आहे, त्यामुळे बॉल गेला तरी नवीन दिला जाईल, टेन्शन घेऊ नका. स्कोरबोर्ड 32 वर बघा मिळत आहे. परेश ठाकूर पहिल्याच बॉलवर जम्प के स्वॅग मध्ये स्वागत केलंय षटकारानं. हा फसवा बॉल आहे ह्यासाठी ओळखलं जाताना म्हणून मी सुरुवातीलाच उल्लेख केला बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. एकाला झाकावं दुसऱ्याला बाहेर काढावं. एक पेक्षा एक महान खेळाडू नाहीये. इतका शॉर्ट बॉल तुम्ही फेकू शकत नाहीये. ऑलरेडी वारा तिकडेच आहे आणि वाऱ्यानं अजून बॉल बाहेर चाललाय. षटकार. इंस्टाग्राम येड्यांची जत्रा बनली आहे. प्रत्येक 2 महिन्यामध्ये अनेक 100 पेक्षा एक वेळा बघायला मिळतो आणि यात व्हायरल होऊन जातो. धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या टोटल 38 रन 38. आणखी एक फटका खेचला परंतु पाठीमागे यासाठी फिल्डर लावलाय. थोडं बॉडीवर बॉल येऊ दिला त्यानंतर हा फटका त्यांनी खेळाय. 1 रन करत असताना साईक रोटेट केले कारण माहिती रन बनतायत मैदानामध्ये. बचेंगे तो और लढेंगे एक लॉंग टर्म इनिंग खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो.
भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये अगदी बघायला मिळतोय परेश. या मैदान परीक्षेसाठी देखील लकी आहे. आम्हाला आठवतं रजत स्पर्धा याच मैदानावरील अगदी एका धावेसाठी त्यांनी आपली बाईक गमावली होती. एमएमची स्पर्धा आणि त्यानंतर अगदी दमदार योगदान त्याचंही होतं. वाईड यॉर्कर केलाय. आतापर्यंत वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली. आता थोडा स्लोअर वाईंड परंतु गती कमी करत असताना टप्प्यामध्ये तेवढंच नियंत्रण बघायला मिळालं आणि कमबॅक त्यांनी केलाय. 13 धावा आतापर्यंत ओव्हरमध्ये आलेत. अखेरचा बॉल या षटकातील. वाईड बॉलचा इशारा आलाय. कधी कधी या बॉलवर चान्स घेतली जाते, हॅमर करता येते, परंतु बॅटिंग टीम मध्ये याच चर्चा सुरू आहेत. रिस्क घ्यायला हवी होती, रन मिळाले असता, परंतु परेश निघाला बॉलिंग टॅकवर. अगदी खोआत हा बॉल आहे. ड्राईव्ह करत असताना एकशा कव्हरचा फिल्डर पोहोचलाय बॉलवर. या ओव्हरमध्ये रन आलेले टोटल 14 आणि स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 41-41. 3 ओव्हर नंतर बिनबाद 15 आले, माफ करा, 41 वर आहे स्कोर बोर्ड. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी होणार आहे. स्लॉग ओव्हर आता येते. निलेश ठाकूर गोलंदाजी करेल, कारण आता 4 षटक 4 गोलंदाज वापरायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पहिल्या फेरीमध्ये बघितलं 5 षटकामध्ये 4 गोलंदाज, एका बॉलरला 2 ओव्हर फेकण्याची भूमिका होती. शेवटच्या षटकामध्ये बघायचं निलेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 41 आहेत, ज्यामध्ये आकाश पाटीलची वैयक्तिक खेळ आपण बघितली तर तो खेळतोय. 29 वर तो खेळतो वैयक्तिक. 30 वर ड्राईव्ह केला बॉलला. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. स्ट्राईक रोटेट करण्याची अगदी ही संधी गीतेश जोशीनं गमावलेली नाहीये. 12 चेंडूमध्ये 30 वर तो पोहोचला आकाश पाटील. मागे मॅच मध्ये देखील अशीच काही इनिंग त्याने साकारली. विनिंग मोमेंट आपल्या टीमला त्याने दिला. सेलिब्रेशन करण्याची संधी दिली. बघायचंय 5 बॉल आता तो सायकल इन कडे आलाय. निलेश ठाकूर आणि काही मुख्य खेळाडूंमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. एक्झॅक्टली कशी गोलंदाजी व्हायला हवी, आकाशला थांबवायचं तर कोणत्या टप्प्यावर थांबवायचं. निलेश ठाकूर पहिला बॉल फेकला त्यांनी. आकाशसाठी पॉवर जनरेट करणारा हा दमदार हिट, बॉल बाउंड्री लाईन बाहेर दाखल, षटकार. षटकार आला मागील बॉलवर. आकाशाला गवसणी घालणारे त्याचे फटके, मनाला मोहित करणारी त्याची फलंदाजी, जेव्हा त्याच्या बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट बनतो फार आकर्षण राहतं त्याची फलंदाजी प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि तोही आक्रमक तेवढा झालाय. स्कोरबोर्ड झपाट्यानं पुढे पोहोचला 48 वर. एक मोठ्या वाटचालीकडे सध्या मिसामिंग आहे. वाईड यॉर्कर होतं, खोदून काढायचा होता. 1 रन पूर्ण झाले. बॉलर सांगते कीपर कडे बॉल फेक, परंतु त्या थ्रो मध्ये दम नव्हता. या क्षणाला आकाशला स्ट्राईक हवी होती आणि ती स्ट्राईक ही त्याच्याकडे राहील. 2 रन या बॉलवर मिळतात. स्कोरबोर्ड 2 ने पुढे चाललाय. धावसंख्येचं टोटल अर्धशतक पूर्ण झालंय बॅटिंग टीम करणाऱ्या मोरया विंदाने संघाच्या 50वा बोर्डवर आहेत. शेवटचे 3 बॉल या पहिल्या डावातील आता बाकी राहिलेत आकाश सायकरेंकडे. लो व फुल टॉस होता, बॅटच्या रडार मध्ये आलेला नाहीये. याच्या अगोदर एक शॉर्ट बॉल रडार मध्ये आला नव्हता. थ्रो येईल, नकार दिलाय. 1 रन इथे अगदी बघायला मिळते. निलेश ठाकूर यांच्याकडे जो अनुभव आहे तो चांगला त्यांनी वापरलाय. होय जरूर एक वेल सेट अगदी सेटर बॅटर असेल आणि एखादा खेळाडू इनफॉर्म मध्ये असेल तर त्यावर जास्त वेळ त्या खेळाडू तुम्ही शांत ठेवू शकत नाही, परंतु आपल्या
कडे असलेला अनुभव हा चांगला वापरला निलेश ठाकूरनं. स्कोरबोर्ड 51 सलामीला गेलेली जोडी सुरक्षित आहे आणि सुरक्षित असताना धावसंख्या देखील त्यांनी चांगली बनवली आहे, हे महत्वाचं असते या खेळात. स्लॉट मध्ये बॉल आलाय, वेगवान हा फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केलेला हा फटका, परंतु 1 रन या बॉलवर मिळेल. आता दुसऱ्या धावेसाठी कोणताच मोह नाही, कारण एखादा स्कोरिंग शॉट अजूनही हवाय. आता थोडा थकवा जाणवत असेल दोन्ही बॅटरला, कारण कंटिन्युअसली शेड्यूल बिझी असणाऱ्या दोन्ही टीम आहेत, स्टार्ट टू एंड खेळत आहेत आणि त्यामुळे थोडा थकवा जाणवतोय. परंतु क्रिकेट खेळामध्ये थकव्यापेक्षा आपल्या टार्गेटपेक्षा आपल्या स्वप्नांपेक्षा थकवा मोठा नसतो. रिलीज ऑफ द डिलिव्हरी अगदी बघू शकता, थोडी अगदी बघू शकता कधी कधी बॅटरची स्थिती चेक केली जाते, असं थांबून स्टॉप होऊन. धावसंख्येचं टोटल पोहोचलाय 52 धावांवर. अखेरचा बॉल आहे या पहिल्या डावातील 52 आणि समोर खेळा व्ही शेप मध्ये 52 + 4 56 धावा आता बोर्डवर बनलेत. अब तक 57 धावांचं आव्हान उभं केलंय भैरवदेव 11 धुतुम संघासमोर. मोरया विंधने संघानं पिसर मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटीजो आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आपण पाहताय. आणि पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील विनर वर्सेस विनर एक सामना दोन्ही संघाने जिंकला. मगाशी 57 ची चेस धुतुम संघाने बोरखारच्या विरुद्ध केली आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या वाट्याला 57 धावेचं टार्गेट आलं. येणारे 24 बॉल 57 धावसंख्येची आवश्यकता. बाकी 6 बॉल कमी झालेत, कारण मागची मॅच आपण 5 षटकांची खेळलो आणि हा सामना 4 ओव्हरचा असणार आहे. कधी कधी खेळाडू या प्लॅनिंगने देखील उतरतात की बोथ एंडनं क्रिकेट खेळायचं, या साईडने धावा बनत नाहीये तर दुसऱ्या साईडने धावा बनतात.
मग अशी विंधणी टीमने देखील हाच विचार केला की अगदी विंधणीच्याच एंड कडून धाबा बनताना पाहायला मिळाल्या आणि धाकटीच्या एंड कडून जेव्हा बॅटिंग करत असताना फलंदाजांना अडचणी वाढल्यात, त्यामुळे या मॅच मध्ये देखील त्याच प्लॅनिंग न धुतूम संघ देखील उतरलाय. एकीकडे परेश ठाकूर मागच्या मॅच मध्ये एकही धाव परेश काढू शकला नव्हता. त्याचं कारण शुभम डाकीनं त्याला बाद केलं आणि मागच्या मॅच मध्ये निलेश ठाकूरनं एक चांगली झुंज दिली त्या मॅच मध्ये. एकीकडे सिद्धेश ठाकूर, दुसरीकडे परेश ठाकूर हे दोन सलामीचे आक्रमक खेळाडू. बॉलिंग ट्रॅक वरती प्रणय थली आल्या. सर्रास विंधणी संघ म्हटला की अक्रुल पाटील आपण पहिलं षटक हाताळताना पाहतो, पण तो आज अक्रुल देखील नाहीये स्क्वॉड मध्ये. समाधान पाटील यांची देखील अनुपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांच्या दोन मुख्य गोलंदाज नसताना आता ही मॅच त्यांना खेळायची. यश देखील नाहीये, तीन मुख्य गोलंदाज स्क्वॉड मध्ये नाहीयेत आणि पहिलं षटक मोरोई विंधणी टीम कडून प्रणय थली घेऊन आल्या. श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस पागोटेच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर एक किताब ज्या खेळाडूने जिंकलं तिथे सायकल त्या खेळाडूला मिळाली आणि आज या स्पर्धेमध्ये प्रणयने विक्रम केला. 6 बॉल यॉर्कर टाकलेत. 6च्या 6 बॉल यॉर्कर टाकण्याचा विक्रम प्रणय थलीच्या नावावरती पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅक्स वरती स्वतः कर्णधार प्रणय थली, समोर बॅट्समन आहे परेश ठाकूर. या मॅच मध्ये काही झालं तरी परेशच्या बॅटिंगची दुतुम टीमला प्रचंड गरज राहील. 24 बॉल 57चा पाठलाग. करूया दुसऱ्या इनिंगला सुरुवात. प्रणय थली तयार. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बैठक स्ट्रोक बसून मारला फटका आणि हीच खासियत परेश ठाकूरची आहे. सीमा पार षटकार. डीजे पहिल्याच बॉल वरती षटकार. परेश ठाकूरला जास्त वेळ तुम्ही गेम पासून लांब ठेवू शकत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये जरूर तो 0 वरती बाद झाला, पण दुसऱ्या मॅच मध्ये पहिलाच बॉल षटकार. ओ यावेळीचा बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर टाकला. अंपायरचा इशाराला व्हाईट बॉल. मागच्या मॅच मध्ये बरीच चर्चा रंगली जी बेस पडली गेली बोरखा टीमच्या विरोधात, परंतु फायनली दुतुम संघ पुन्हा एकदा उतरला आणि दुतुम संघाने तो सामना चित्त थरारक जिंकून दाखवला. परंतु ही मॅच महत्वाची आहे. जिंकणारा संघ पुढच्या दिशेने पाऊल टाकेल, अर्थातच सेमी फायनल मध्ये पोहोचेल. इथे देखील चांगला फटका. बॅटच्या समोर आला बॉल. बॉल चाललाय डीप पॉइंटला, सीमा रेषेच्या पलीकडे. परेश ठाकूरच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. आणि हे षटक चांगलंच टेन्शन वाढवणारं राहिलंय मरुई विंधणे संघाला, कारण सुरुवात हवी तशी झाली नाहीये. 2 बॉल 11. त्यावेळी पुन्हा एकदा त्या स्टाईलनं डीप मिड विकेटला खेळायचा होता फटका, पण तू परफेक्ट कनेक्शन होत्या बॉलवरती. रन्स मिळेल 1 धाव. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. रन्स बनल्यात 12 धावा. 3 बॉलचा खेळ संपला. प्रणयने देखील मोकळा श्वास सोडला असेल, कारण बराच वेळ त्याच्यावरती आक्रमण, 1 षटकार 1 चौकार रन्स बनत होते आणि आता फायनली स्ट्राईक वरती आला सिद्धेश ठाकूर. हा खेळाडू देखील त्याच धाकटीचा आणि त्याच सातत्याने आक्रमकतेने हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतो. 24 बॉल 57चा पाठलाग. क्रीडांगण पाहायला गेलं तर बॅटिंग साठी देखील तेवढंच पूरक राहिलं. जर या खेळपट्टीवरती तुम्ही थांबून खेळाल तर रन्स बनू शकतात आणि त्याच गोष्टी आता साधाव्या लागतील दुतुम टीमला. पण तो प्रणय यांना विकेटची गरज आहे. विंधणे टीम यावेळीचा फटका. मिडॉन मध्ये खेळाडू उभा होता, पण तो लॉंग ऑनला आकाश उभा आहे. तिकडे बॉल जाईल. रन्स मिळेल 1 सिंगल. मुरोई विंधणीच्या विरोधात भैरवनाथ 11 धुतुम. उरण तालुक्यातील 2 क्रिकेटची महत्वाची गावं म्हणून ज्या गावांना ओळखलं जातं. अनेक वर्ष दोन्ही टीमचा एक चांगलाच दबदबा या विभागामध्ये राहिलाय आणि सध्याच्या घडीला बॅटल चांगलंच रंगलंय. 13 धावा धावफलकावरती. विकेट्स आली नाहीये, त्यामुळे टेन्शन वाढू शकते विंधणे टीमचं. जेव्हा तुम्ही विकेट्स घेता, सुरुवातीला दबाव वाढवता, तेव्हा त्या मॅचला जिंकण्याची संधी वाढते. मिडॉनचे खेळाडू गितेश वेगळ्या पोझिशन मध्ये फिल्डिंग मध्ये राहिलेत. आडव्या बॅटनं झोपून फटका मारलाय. ही खासियत या खेळाडूची नेहमीच पाहायला मिळते. बॉल निघालाय डीप मिड विकेट, सीमा पार. 4 रन. विश्वामधील कृष्णा सातपुते या नावाने देखील हा खेळाडू ओळखला गेला. ज्युनियर कृष्णा सातपुते.
आणि मिस्टर हेलिकॉप्टर या नावाची प्रसिद्धी या खेळाडूला मिळाली आणि सध्याच्या घडीला अल्टी फटके खेळतोय. कधी खेळपट्टीवरती बसून मारतो, कधी खेळपट्टीवरती अगदी आडवा झोपून मारतो. त्यामुळे फटके पहा किती स्ट्रॉंग बॅटिंग. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. आता फिल्डिंग मध्ये बदल केला, मिड विकेटला खेळाडू आला. ओ तरी देखील तोच धाडस. मागे बॉल, खराब फिल्डिंग, बॉल सोडला, इथे फायदा मिळेल. एक धाव कंप्लीट केली जाईल. फुलटॉस बॉल होता, कदाचित आणखीन फाईन आला असता तर 4 मिळाल्या असत्या. आणि त्या एका धावेनं हे षटक क्रमांक प्रणित अलीचं पहिलं समाप्त झालंय. विकेट आली नाहीये आणि पहिल्या ओव्हर मध्ये प्रणित अलीने तब्बल मोजल्यात 18 धावा. अठरा धावा, येणारे 18 बॉल आणि अद्याप 39 धावेची आवश्यकता. येणारे 18 चेंडू आणि 39 धावा. रिक्वायर्ड रन रेट 13.00 आणि त्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे आता भैरवनाथ 11 दुतुम संघाला. पण तू पाठीराख्यांना हा प्रश्न पडलाय विंदणीच्या की विकेट्स पडल्या नाही तर सामना जिंकणं कठीण बनणार आहे. कारण हा सामना तेवढा सोपा नाहीये विंदणी टीमला देखील. कारण पहिल्या ओव्हर मध्ये मुख्य गोलंदाजाला 18 रन्स आल्यात. आता 18 चेंडू आणि 39 धावेची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन्स, 18 चेंडू आणि 39 ची आवश्यकता. परेश ठाकूर त्याच्या विरोधात आकाश पाटील. चला हे बॅटल देखील चांगलं रंगेल कारण दोन्ही तसेच खेळाडू आहेत जे नेहमी आक्रमक साठी ओळखले जात आहेत. जेव्हा आकाश बॅटिंग साठी येतो आता त्याला बॉलिंग करायची. ओ खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरला, बॉल निघाला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक फ्लंबल चुकी केली, बॉल बाउंड लाईनच्या दिशेनं. ओ तिथे लास्ट मोमेंटला अडवल्या. अनिकेत जोशी यांना आपण त्या ठिकाणी पाहू शकता. धावा मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धाव्यांना धावफलक पुढे जाईल. 7 बॉलच्या अखेरीस 20 धावा धावफलकावरती. धावा धावफलकारी. ओ यावेळीचा बॉल ऑन द राईज, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॉल निघाला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. परेश ठाकूरच्या बॅट मधून आलाय हा हेलिकॉप्टर सिक्सर. धावा 8 बॉलच्या अखेरीस 26 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग परेशची सध्या सुरू आहे आणि याच बॅटिंगची गरज होती तुमच्या पाठीराख्यांना देखील. कारण जेव्हा परेश खेळतो तेव्हा धावसंख्येचा पाठलाग किती मोठा असू द्या नेहमी त्या धाकटीनं आणि जिद्दीनं करताना पाहायला मिळाल्या. ते धाडस दाखवलंय. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला परेश ठाकूरची. तुफानी सिक्सर. आकाशच्या विरोधात आक्रमण. मागील 2 बॉल मध्ये 8 धावा जमा केल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या. इथे सुरुवातच थोडीशी खडतर राहिली आकाशची. आणखीन एक कॉपी बुक स्टाईल न तसाच फटका ऍक्शनला रिएक्शन देत असताना परेश ठाकूरनं दुसरा हेलिकॉप्टर लँड केलाय. लगातार 2 सिक्सर. लागोपाठ 2 षटकारानं चित्र विचित्रच करून टाकलं विंदणी टीम समोर. स्कोर पोहोचलाय तब्बल 32 धावा. काय आक्रमकतेनं बॅटिंग सुरू आहे परेश ठाकूरची. थांबवणं त्याला कठीण बनलं. आणखीन एक उडवलाय. आता मात्र ऑन साइडला धमाकेदार बॅटिंग. लगातारचा 3रा षटकार परेश ठाकूरच्या बॅट मधून आलाय. फलक प्रचंड वेगाने पुढे चालले. तब्बल 38 धावा. तोडफोड क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये दहशत माजवले परेश ठाकूरनं. आणखीन एक. आता कौशल्यपूर्ण बॅटिंग.
डीप कव्हर बाउंड लाईनच्या दिशेनं वेगाने निघालाय बॉल. एका टप्प्यानं सीमा पार. परेश ठाकूरची बॅटिंग वेळेस एकदा जोरदार टाळ्या होत्या. 4 रन. थँक्यू. 10 बॉल मध्ये तब्बल 40 धावा कुठून काढल्यात आणि 400च्या स्ट्राईक रेटनं सध्या बॅटिंग सुरू आहे. फक्त 15 धावेची आवश्यकता. ओ यावेळीचा बॉलचा अगदी बॅट्समनचा पिच्छा करायचा होता. यॉर्कर पडलाय सांगत असताना अंपायर्स. बॉल येईल डॉट. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता समीकरण राहिले येणारे शेवटचे 12 बॉल आणि भैरवनाथ 11 धुतुम संघाला हा सामना जिंकण्यासाठी 15 धावेची आणखीन आवश्यकता. धन्यवाद डीजे. येणारे शेवटचे 12 बॉल आणखीन 15 धावेची आवश्यकता. चला पुढची मॅच तयारीत राहा. जे 2 संघ खेळणार आहेत. हा सामना फार महत्वाचा होता आणि या मॅच मध्ये मरुई विंधणीच्या विरोधात सध्या तरी चांगलीच बॅटिंग करतायत भैरवनाथ 11 धुतुमचे खेळाडू. 12 बॉल 15 ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 प्रियांशू येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक यंगस्टार खेळाडू. तिसरं षटक प्रियांशूच्या वाट्याला आलंय पण 15 धावा वाचवायच्या आहेत 12 बॉल मध्ये. त्यामुळे या ओव्हर मध्ये आणखीन कमी धावा अगदी 6 ते 7 धावेचं षटक हाताला लागणार आहे प्रियांशूला. पहिलाच बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडनं पुढे ढकलल्या. रन्स मिळायला जाईल एक धाव. समीकरण आता बदलेल. येणारे 11 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता. बरेचसे अनुपस्थित खेळाडू आहेत विंधणी टीमचे आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये विंधणी संघ आज खेळतोय. मुख्य गोलंदाजच नाहीयेत. जे बॉलिंगचा अटॅक आहे विंधणीचं ते आज उपलब्ध नव्हतं आणि त्यामुळे आता सध्या तरी आज चर्चा करूया पण धुतुम टीमची काय दमदार परेशनं बॅटिंग केली. 40 धावा परेशच्या बॅट मधून आल्यात. पुढचा बॉल ओ इथे फिरून मारलाय. अक्षरशः बॅकफुट वरती जाऊन शफल झाले बॅट्समन आणि तदनंतर नटराज स्टाईलनं बॉल पाठवलाय फाईन लेग सीमा पार. षटकार. वरती पोहोचलाय परेश आणि अवघ्या 4 धावेची अर्धशतकाला गरज आहे. तुफान आहे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि या फटक्यानं अर्धशतक कंप्लीट. मिस्टर हेलिकॉप्टर धुतुम टीमचा सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू परेश ठाकूरनं झळकावलाय या स्पर्धेमध्ये अर्धशतक. अभिनंदन परेश. बावन्न धावा. काय कमालीची फटकेबाजी. हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता. टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में लेकिन कोई दरिया समंदर में नहीं गिरता. तुफानी फलंदाजी आणि इथे अनोख्या शैलीनं मॅच फिनिश करण्याचा त्याचा प्रयत्न. 55 बनल्या. 2 धावेची आवश्यकता. फक्त 2 धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी भैरवनाथ 11 धुतुम संघाला. ही मॅच देखील एकतर्फीच राहिली म्हणूया आणि 57चा पाठलाग मागच्या मॅच मध्ये थोडासा कठीण बनला होता पण या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 57 बनवायचे असताना तिसऱ्या ओव्हर मध्येच दबदबा दाखवला. ओ विनिंग स्ट्रोक. सामना जिंकला. हार्दिक अभिनंदन भैरवनाथ 11 धुतुम थेट सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसामध्ये पहिला संघ पोहोचलाय सेमी फायनल मध्ये. अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया ज्यानं जवळजवळ 15 बॉल फेस केलेत. 15 बॉल मध्ये 56 धावा काढणारा गार्थ 11 भैरवनाथ 11 धुतुम या संघाचा अष्टपैलू खेळाडू परेश ठाकूर ठरलाय सामनावीर. 15 बॉल 56 धावा. यावं परेश. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने आपण परेशला सन्मानित करूया. फार चांगली